शरीराला थंडावा देणारी आणि कोणत्याही चाटमध्ये घातली की त्याची चव वाढवणारी पुदिन्याची चटणी करायला खूप सोपी आहे, पण करत असताना ती काळी पडू नये आणि केल्यानंतर त्यातलं पाणी वेगळं आणि चटणी वेगळी होऊ नये आणि जास्त दिवस टिकावी म्हणून काय करायचं माहितीये का? सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजी फ्रेश स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर घातली, त्याच्या अर्ध स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घातला, 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 छोटा चमचा जिरे घातलं। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा फुटाण्याची डाळ किंवा मग याच्या जागी तुम्ही 1 चमचा शेव देखील घालू शकता। तर याच्यामुळे चटणीला छान असा दाटसरपणा येतो, त्यातलं पाणी वेगळं आणि चटणी वेगळी होत नाही। नंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमच साखर, 1 छोटा चमच म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता सुरुवातीला याच्यामध्ये मिरच्या घालायच्या राहून गेल्या होत्या, त्यामुळे इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आणि त्या पण त्याच्यामध्ये घातल्या। नंतर याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे 4 बर्फाचे खडे। बर्फाचे खडे घातल्यामुळे चटणीला कलर पण छान येतो आणि चटणी काळी पण नाही पडत। आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला मी मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय छान अशी दाटसर हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे आणि ही तुम्ही 8-10 दिवस फ्रीजरमध्ये ठेवली तरी आहे अशी राहते, अजिबात खराब होत नाही की काळी। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा।